नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोकुळ दूध संघाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाल्याचा व्हिडिओ काल आपण केलेला होता. गोकुळ दूध संघावर लोकप्रतिनिधींची सत्ता जाऊन तिथं कालपासून म्हणजे 5 तारखेपासून प्रशासकीय राज सुरू झालेला आहे. आता हे प्रशासक किती महिने राहणार, किती वर्ष राहणार याचाही काल आपण विचार केला. या सगळ्याच्या मागे कोण आहे तर या सगळ्याच्या मागे भाजप आहे. भाजपने आपल्याला गोकुळच्या दूध संघावर आपली सत्ता यावी यासाठी हे सगळं राजकारण खेळलं आणि त्यानंतर हे प्रशासकीय राज आणलं. पण आज सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत, त्यामुळे गोकुळच्या राजकारणामध्ये एक आता नवीन ट्विस्ट आलेला आहे. तो नेमका काय आहे ते आपण बघूयात या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, कालच्यापासून म्हणजे 5 तारखेपासून गोकुळ दूध संघावर प्रशासकीय राज आहे. हे प्रशासकीय राज कसं आलं तर याच्यामध्ये 2 नावं फार महत्त्वाची आहेत, जी मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेली होती, ती आत्ताही मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे शिवाजी पाटील. शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार आहेत. ते भाजपला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि भाजपच्या सांगण्यानुसार जी काही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा गोकुळवर कसा पद्धतीचा भ्रष्टाचार होतो आहे याबाबतची एक जी याचिका आहे त्याच्यावर ईडीने चौकशी करावी अशी मागणी सुद्धा या शिवाजी पाटलांनी केली. बरं, ही याचिका दाखल कोणी केली तर ही याचिका दाखल केली प्रकाश बेलवाडे यांनी. बेलवाड्यांनी असं सांगितलं की जे काही 1200-1300 या गोकुळ दूध संघाच्या ज्या संस्था आहेत याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. 427 की 423 अशा संस्था आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे असं म्हणत त्यांनी ती याचिका दाखल केली मुंबई उच्च न्यायालयामध्ये. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला प्रशासकीय राज आणण्याचा आणि त्याप्रमाणे कालपासून गोकुळ दूध संघावर प्रशासकीय राज सुरू झालं. हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आज या सगळ्यामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे. नवीन ट्विस्ट काय आलेला आहे की मुळामध्ये गोकुळवर ज्यांची सत्ता होती ती कुणाची होती तर हसन मुश्रीफ, बंटी पाटील म्हणजे सतेज पाटील आणि त्यांच्या एकूण कार्यकारिणीची सत्ता होती, लोकप्रतिनिधींची सत्ता होती. ते निवडणुकीला जायला तयार होते, ते निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज होते आणि असं असताना भाजपने सगळी राजकीय खेळी खेळली आणि मग उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तिथं प्रशासकीय राज आणलं. आता या सगळ्यामध्ये गोकुळ दूध संघ या आदेशाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेले. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये असं सांगितलं की गोकुळ दूध संघ जर का निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे तर मग प्रशासकीय राज काय आहे, मग का आलं. बरं, आमच्या दूध संघांची चौकशी ऑलरेडी सुरू आहे. आमची जी दूध केंद्र आहेत त्याची चौकशी सुरू आहे. आज एकूण 1200 ते 1300 संघ हे गोकुळ दूध संघाबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यातल्या जवळपास 700 लोकांची चौकशी झालेली आहे. मग असं असताना निवडणुकीला का सामोरं जायचं नाही. मग या सगळ्याचा तपशीलवार विचार करत सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे आज, त्याच्यानी आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे? सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की जर का तुमचे 700च्या वर या सगळ्याची स्क्रुटिनी झालेली आहे, म्हणजे सगळ्या तपासण्या झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, आता जे राहिलेले आहेत वरचे 500-600 दूध केंद्र त्याच्या तपासण्या तुमच्या व्हायच्या आहेत, या तुम्ही पुढच्या 8-15 दिवसामध्ये करू शकता. हा तुमच्यासाठी अत्यंत पुरेसा असा कालावधी आहे. मग या पुढच्या काळामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही या सगळ्या दूध केंद्राच्या तपासण्या करा. याच्यामध्ये काय आढळतंय हे समोर आणा आणि त्यानुसार आता पुढच्या 90 दिवसांमध्ये, 90 दिवस म्हणजे 3 महिन्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची तयारी सुरू करा. थोडक्यात सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिलेला आहे की 90 दिवसामध्ये निवडणुका या झाल्या पाहिजेत. आता ही सगळ्यात मोठी अडचण, ही सगळ्यात मोठी पाचर ही सुप्रीम कोर्टाने मारलेली आहे आणि त्यामुळे आता भाजप नेमकं काय करणार हा सगळा प्रश्न उद्भवतोय. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची युती ही गोकुळ दूध संघावर आहे आणि सतेज पाटलांना बाजूला सारत म्हणजे बंटी पाटलांना दूर ठेवत मुश्रीफांबरोबर युती करण्याचा भाजपचा विचार आहे. आता भाजप मुश्रीफांवर
युती करण्याच्या बाबतीमध्ये काय करणार, ते दबाव टाकणार का हसन मुश्रीफांवर? कारण हसन मुश्रीफ हे आज महायुती सरकारमधलेच आहेत. आज ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतले मंत्री आहेत, त्यामुळे ते सरकारमध्येच आहेत. मग अशा वेळेला हसन मुश्रीफांच्या बरोबर युती भाजप करणार का? जर हसन मुश्रीफ याला तयार नसतील तर भाजप त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल का? की ज्या दबावापोटी, याच्याही आधी आपल्याला माहिती आहे की हसन मुश्रीफांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा हसन मुश्रीफांवर दबाव टाकला जाईल का? बंटी पाटलांना लांब ठेवण्यामध्ये भाजप यशस्वी होईल का? हे सगळं बघणं किंवा हे सगळं राजकारण पुढच्या काळामध्ये रंगणार आहे. हे सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये रंगणार आहे. गोकुळच्या बाबतीतल्या ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्या समोर सातत्यानं पोहोचवत राहू. पण आज जे भाजपला वाटत होतं की प्रशासक आणून आपल्याला बराच कालावधी आपल्या हातामध्ये राजकारण खेळायला मिळेल, पण भाजपचे हे मनसुबे सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे उधळून लावले गेलेत. त्यामुळे आता भाजप पुढच्या काळामध्ये काय खेळ करत आहे हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.